चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते नांगरवाडीत मोफत सायकल वाटप। अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथे रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले। ग्रामीण भागातील मुला-मुलींची शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश खरत, मोहन धुमाळ, राजेंद्र म्हात्रे, प्रकाश खडपे, गणेश धुमाळ, विक्रांत वारडे, निकिता राऊत, जनार्दन शेळके, नामदेव तांबडकर, प्रीती तांबडकर, बाळू पाटील, अमित देशमुख आदी मान्यवर शेकापचे वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्यापासून 6 पर्यंतच्या गावातील 5वी ते 10वीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की शेकाप नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्यासाठी सायकल वाटपचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील व माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्ता पाटील यांनी घालून दिलेल्या शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचे काम शेकापकडून केले जात आहे। सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून काम केले जात आहे। यावेळी त्यांनी परिसरातील विकास कामांबाबत ही माहिती देत उमटे धरणातील गाळाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह पूर्ण करणे व रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेकापकडून सर्वसामान्यांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच नांगरवाडी येथील एका तरुणीची देशसेवेसाठी झालेली निवड ही अभिमानास्पद बाब असून तिच्या यशाने अलिबाग व रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले असल्याचे गौरवोद्गार चित्रलेखा पाटील यांनी काढले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।